मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ क्रमांक 3 कौतुकाची थाप या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे काय घडले? वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा वर उडू लागला। आभाळात काळे काळे ढग जमू लागले। ढगांचा गडगडाट होऊ लागला। झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या। प्रश्न क्रमांक 2, खालील घटनांचा योग्य क्रम लावा। मुलांनो, पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी पाठातील काही घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटनांचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे। या ठिकाणी मी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे। उत्तर 1, वासरू भुकेमुळे केविलवाणे हमरत होते। 2, सोसाट्याचा वारा सुटला होता। 3, मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले। 4, संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले। 5, मुख्याध्यापकांनी मुलांची कौतुक केले। पुढील प्रश्न आहे, विचार करा व सांगा। त्यामधील एक आहे, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा। उत्तर, पावसाळ्यात आकाश ढगांनी काळवंटून जाते। हवेत गारवा निर्माण होतो आणि सगळीकडे हिरवळ पसरते। नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागतात। पक्ष्यांचा चिवचिवाट वाढतो। 2, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मैत्रिणींना सांगा। उत्तर, झाडांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व असते, म्हणून आमच्या घराजवळील मोकळ्या पडीक जागेवर मी आणि माझ्या मित्रांनी भरपूर झाडे लावली। 3, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा। उत्तर, एखाद्या चांगल्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर मला खूप आनंद होईल। अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल। पुढचा प्रश्न आहे, खेळू या शब्दांशी मधील विरुद्धार्थी शब्द लिहा। सोपे, अवघड, आधी, नंतर, दिवस, रात्र, अंधार, उजेड। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा। आई घरी आली। अधोरेखित शब्द आहे आई।
उत्तर बाबा घरी आले. आ चिमणी घरट्यात राहते. उत्तर चिमणा घरट्यात राहतो. ई बोका दूध पितो. उत्तर मांजर दूध पिते. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील नाम ओळखा. अ वासरू अधिक उठावदार दिसायचे. या वाक्यामध्ये वासरू हे नाम आहे. आ छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. या वाक्यामध्ये छप्पर आणि पाचट हे दोन्ही नाम आहेत. ई रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. या वाक्यामध्ये रवी, विनय, अनिल, अमित ही सर्व नाम आहेत. पुढचा प्रश्न, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ हंबरडा फोडणे. अर्थ मोठ्याने रडणे. वाक्य वासरू हरवल्यामुळे गायीने हंबरडा फोडला. आ कौतुकाची थाप देणे. अर्थ शाबासकी देणे. वाक्य पहिला नंबर आल्यामुळे सर्वांनी सोहमला कौतुकाची थाप दिली. ई आटोकाट प्रयत्न करणे. अर्थ खूप मेहनत करणे. वाक्य सामना जिंकण्यासाठी खेळाडूंनी आटोकाट प्रयत्न केले. ई लक्ष वेधणे. अर्थ लक्ष ओढून घेणे. वाक्य मुलांची चपळता पाहून सर्वांचे लक्ष वेधले. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.